आपल्या आधुनिक जगाचा प्रत्येक क्षण, अगदी फोनवरच्या संभाषणापासून ते रात्रीच्या आकाशातल्या ताऱ्यांच्या प्रकाशापर्यंत एका अदृश्य शक्तीने जोडलेला आहे. तर आज आपण याच विद्युतचुंबकीय लहरींच्या अद्भुत जगाचा शोध घेणार आहोत. कधी विचार केलाय का की वायफायचे सिग्नल्स किंवा अब्जावधी किलोमीटर दूर असलेल्या ताऱ्यांचा प्रकाश अवकाशाच्या या रिकाम्या पोकळीतून आपल्यापर्यंत पोचतो तरी कसा? यामागे नक्की कोणतं भौतिकशास्त्रीय रहस्य दडलंय? तर या प्रश्नाचं उत्तर एका सुंदर भौतिकशास्त्रीय प्रक्रियेत दडलं आहे, ज्याला आपण रिपल इफेक्ट असं म्हणू शकतो. चला पाहूया ह्या लहरी कशा जन्माला येतात आणि अवकाशात पसरतात. तर मग ही विद्युतचुंबकीय लहर म्हणजे नेमकं काय आहे? कल्पना करा, अवकाशात दोन अदृश्य क्षेत्र आहेत, एक विद्युत आणि एक चुंबकीय. ही दोन्ही क्षेत्र एकमेकांना काटकोनात एकाच तालात कंपन करतात आणि त्यांच्या या एकत्रित नृत्यातूनच एक स्वप्रसारित लहर तयार होते, जी प्रकाशाच्या वेगानं पुढे झेपावते. हे अगदी एका टेलिफोन गेमसारखं आहे, माहितीये? एका प्रवेगी चार्जमुळे एक बदलणारं इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. हे बदलणारं इलेक्ट्रिक फील्ड त्याच्या शेजारी एक बदलणारं मॅग्नेटिक फील्ड तयार करतं आणि मग ते बदलणारं मॅग्नेटिक फील्ड पुन्हा एकदा एक नवीन इलेक्ट्रिक फील्ड तयार करतं. परस्पर प्रेरणेचं हे चक्र सतत चालू राहतं आणि लहर मूळ स्रोतापासून दूर अवकाशात पसरत जाते. या अदृश्य नृत्याला कागदावर उतरवण्याचं श्रेय जातं ते जेम्स क्लर्क मॅक्सवेल यांना. त्यांनीच पहिल्यांदा या विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांच्या संबंधाला गणितीय समीकरणांमध्ये मांडलं आणि केवळ सिद्धांताच्या आधारावर अशा लहरींच्या अस्तित्वाची भविष्यवाणी केली. खरंच एक क्रांतिकारी शोध होता तो. बरं, आता आपल्याला हे तर कळलं की या लहरी तयार कशा होतात, पण प्रत्येक लहरीची स्वतःची एक ओळख असते. चला तर मग या लहरींच्या ओळखपत्रातले काही मूलभूत गुणधर्म पाहूया. या लहरींचा सगळ्यात आश्चर्यकारक गुणधर्म म्हणजे त्यांचा वेग. सगळ्या विद्युतचुंबकीय लहरी निर्वातामध्ये एकाच अविश्वसनीय वेगाने प्रवास करतात, तो म्हणजे प्रकाशाच्या वेगाने. हो, जवळपास 3 लाख किलोमीटर प्रति सेकंड ही फक्त एक संख्या नाहीये, तर आपल्या विश्वातली वेगाची अंतिम मर्यादा आहे. यापेक्षा वेगाने काहीही प्रवास करूच शकत नाही. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वारंवारता आणि तरंगलांबी या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत आणि त्यांचा संबंध व्यस्त असतो. म्हणजे असं समजा की कमी तरंगलांबी म्हणजे जवळजवळ असलेल्या लहरी, त्यामुळे एका सेकंदात त्या बिंदूतून जास्त लहरी जातील, म्हणजेच वारंवारता जास्त असेल. याच्या उलट लांब लांब असलेल्या लहरींची वारंवारता कमी असेल. सोपं आहे. शास्त्रज्ञ या ऊर्जेच्या प्रवाहाची दिशा आणि तीव्रता मोजण्यासाठी एक साधनाचा वापर करतात. त्याला पॉइंटिंग वेक्टर असं जरा तांत्रिक नाव आहे, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा तो बाण आहे जो आपल्याला अचूकपणे दाखवतो की लहरीची ऊर्जा नक्की कोणत्या दिशेने आणि किती तीव्रतेने वाहते. पोलरायझेशन म्हणजे काय? तर इलेक्ट्रिक फील्डच्या कंपनाची दिशा. ती एका सरळ रेषेत असू शकते, वर्तुळाकार असू शकते किंवा लंबवर्तुळाकार असू शकते. हे लहरीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे जे तिच्या वर्तनावर परिणाम करतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण या लहरींचा अभ्यास निर्वातामध्ये म्हणजे रिकाम्या जागेत केला. पण आपलं जग रिकामा नाहीये. मग जेव्हा या लहरी वेगवेगळ्या पदार्थांवर आदळतात तेव्हा काय होतं? चला पाहूया. निर्वातसारख्या लॉसलेस माध्यमात लहरी आपली ऊर्जा न गमावता अनंत काळ प्रवास करू शकतात. पण जेव्हा त्या डायइलेक्ट्रिक्ससारख्या लॉसी माध्यमातून जातात तेव्हा त्या आपली काही ऊर्जा त्या पदार्थाला देतात, ज्यामुळे सिग्नल कमकुवत होतो. भिंतीमधून वायफाय सिग्नल कमकुवत होण्यामागे अगदी हेच कारण आहे. हाच परिणाम स्किन इफेक्ट या संकल्पनेतून आणखी स्पष्ट होतो. धातूसारख्या चांगल्या सुवाहकांमध्ये या लहरी पृष्ठभागाच्या अगदी जवळच्या पातळ थरातच मर्यादित राहतात आणि आतमध्ये प्रवेशच करू शकत नाहीत. यामुळेच धातू विद्युतचुंबकीय सिग्नल अडवण्यासाठी इतके प्रभावी ठरतात. आणि आता विश्वातल्या सगळ्यात सामान्य अवस्थेबद्दल बोलूया. प्लाझ्मा. प्लाझ्मा एका हाय पास फिल्टरसारखं काम करतो. याचा अर्थ काय? तर तो कमी ऊर्जेच्या म्हणजे कमी फ्रिक्वेन्सीच्या लहरींना अडवतो, पण जास्त ऊर्जेच्या म्हणजे जास्त फ्रिक्वेन्सीच्या लहरींना आरपार जाऊ देतो. हे एक प्रकारचं प्रवेशद्वार आहे जे फक्त विशिष्ट लहरींसाठीच उघडतं. तर आपण पाहिलं की या लहरी कशा तयार होतात, त्यांचे गुणधर्म काय आहेत आणि त्या पदार्थांशी कशा संवाद साधतात. आता येतो सगळ्यात रंजक भाग. हे सगळं ज्ञान आपल्या रोजच्या जीवनाशी कसं जोडलेलं आहे? चला या वास्तवाच्या स्पेक्ट्रमचा उलगडा करूया. आपण टीव्ही पाहतो, GPS वापरून रस्ता शोधतो किंवा आपल्या डोळ्यांनी हे जग पाहतो. या सगळ्या वेगवेगळ्या अनुभवांमागे एकच मूलभूत भौतिकशास्त्र आहे. हे सर्व विद्युतचुंबकीय लहरींचेच वेगवेगळे चेहरे आहेत.
फरक फक्त त्यांच्या वारंवारता आणि तरंगलांबीमध्ये आहे, ज्यामुळे त्यांचे गुणधर्म आणि उपयोग पूर्णपणे बदलून जातात. तर या सगळ्या विश्लेषणाचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की रेडिओ लहरींपासून ते सूर्यप्रकाशापर्यंत या सगळ्या वरवर वेगवेगळ्या दिसणाऱ्या घटना एकाच एकत्रित स्पेक्ट्रमचा भाग आहेत. रेडिओपासून ते वायफाय आणि वैद्यकीय एक्स-रेपर्यंत आपण या अदृश्य लहरींवर प्रभुत्व मिळवून आपलं हे आधुनिक जग उभारलं आहे. आपण निसर्गाच्या एका मूलभूत शक्तीला आपल्या सेवेत आणलं आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या स्पेक्ट्रममध्ये अजून कोणती रहस्यदढी आहेत आणि पुढे काय?